मध्ये सुरुवातीलाच बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची। लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या अपात्र बहिणींची आता घरोघरी जाऊन चौकशी होणार आहे। ज्या लाडक्या बहिणींच्या घरी चारचाकी आहे त्या बहिणींना योजनेतून अपात्र केलं जाणार आहे आणि आजपासूनच लाडक्या बहिणींच्या घरी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका जाऊन योजनेच्या निकषात बसणाऱ्या बहिणींची पडताळणी करणार आहेत। तर 8 दिवसांत पडताळणी पूर्ण करून अहवाल पाठवावा असे आदेशही महिला आणि बाल विकास विभागाने दिलेत। तर सद्यस्थिती कशी आहे पाहूयात। एकूण लाभार्थी महिला आहेत 2.59 कोटी। दर महिन्याला लाभाची रक्कम आहे 1500 रुपये। दर महिन्याला लागणारा निधी होतो 3885 कोटी। तर चारचाकी वाहन धारक 10 लाख असण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पडताळणी चारचाकी आढळल्यास योजनेतून अपात्र केलं जाणार आहे। तर लाभार्थी महिलेचं वय हे 18 ते 65च्या दरम्यानच असावं असाही एक निकष आहे। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असावं हा देखील दुसरा निकष। कुटुंबातील एकही सदस्य सरकारी नोकरीत नसावा, आयकर भरणारा नसावा असा सुद्धा एक निकष आहे। संजय गांधी निराधार योजनेसारख्या अन्य योजनेचा लाभ घेतलेला नसावा। तर चारचाकी वाहन असणाऱ्या महिला योजनेच्या लाभार्थी नसतील असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे। आणि यानंतर बातमी पुण्यातून समोर येते। पुण्यात जीबीएस मुळे आणखी एकाचा मृत्यू झालेला आहे। जीबीएस बाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे। राज्यात जीबीएस मुळे आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। पुण्यात जीबीएसच्या रुग्णांची संख्या आता 173 वरती गेली आहे। यातील 55 रुग्ण हे आयसीयू मध्ये आहेत, तर 21 रुग्ण हे व्हेंटिलेटरवरती आहेत। आणि या सविस्तर बातम्यांनंतर आता वळूयात राजकीय बातम्यांच्या वेगवान आढाव्याकडे, न्यूज पॉइंट 20 कडे। करुणा मुंडेंनी वाल्मिक कराडवरती गंभीर आरोप केलाय। वाल्मिक कराडनं आपल्याला मारहाण केल्याचा आरोप करुणा मुंडेनं केलाय, तसंच कराडनं शिवीगाळ केल्याचाही आरोप करुणा मुंडेंनी केलाय। मंत्री धनंजय मुंडेंसाठी मुलगा सिशिप मैदानात उतरलाय। माझे वडील सर्वोत्तम नसले तरी ते वाईट नाहीत असं सिशिप म्हणताय। तर सिशिप मुंडेंनी पोस्ट सोशल मीडियावरती त्याची व्हायरल होतीये। सिशिप हा धनंजय आणि करुणा मुंडेंचा मुलगा आहे। आई छळाचा दावा करते, मात्र तिनं आमचा छळ केल्याचं सिशिपनं पोस्टमध्ये म्हटलंय। कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात धनंजय मुंडेंना कोर्टानं दोषी ठरवलंय। धनंजय मुंडे यांच्या घटस्फोटित पत्नी करुणा मुंडे यांनी घरगुती हिंसाचार प्रकरणी केस दाखल केली होती। कोर्टानं धनंजय मुंडे यांना दोषी ठरवत करुणा मुंडेंना महिन्याला 1,25,000ची पोटगी देण्याचे आदेश दिले। तर मुलगी शिवानीला 75,000 रुपये दर महिन्याला पोटगी द्यावी अशी तरतूद केली गेली आहे। करुणा मुंडेंनी फडणवीस, अजित पवारांवर सुद्धा आरोप केलेत। धनंजय मुंडेंना अजित पवार आणि फडणवीसांचा वरदहस्त असल्याचं करुणा मुंडे म्हणाल्या। एखादा मंत्री घरगुती हिंसाचार करत असेल तर धनंजय मुंडेंचा तातडीने राजीनामा घ्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे। मुंडेंनी निवडणूक आयोगाला सुद्धा खोटी माहिती दिली असून आमदारकी रद्द करण्याची मागणीही करणार असल्याचं दमानिया म्हणाल्या। कोर्टाच्या निर्णयावरती मंत्री धनंजय मुंडेंनी बचाव केलेला आहे। कोर्टाचा निर्णय फक्त आर्थिक स्वरूपाचा आहे। करुणा मुंडेंच्या इतर आरोपांवरती मी दोषी नाही असं प्रसिद्धीपत्रक मुंडेंनी जारी केलंय। करुणा मुंडेंबद्दल कोर्टाने दिलेले निर्णय हे अभिनंदनीय आहे। एका महिलेच्या आत्मसन्मानाचा लढा आहे। त्यांनी दिलेला लढा कौतुकास्पद आहे। फडणवीस यांना सगळं माहीत असताना तरी देखील त्यांनी कानावरती हात ठेवून का आहेत हा कळीचा मुद्दा आहे असं शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या। धनंजय मुंडे यांच्या पापाचा घडा आता भरलाय। त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी तृप्ती देसाईंनी केली आहे। खंडाळी प्रकरणातही मुंडेंचीच माणसं आहेत। सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याचं नाव समोर येत आहे। कराड हा मुंडेंचा उजवा हात आहे हे सर्वांना ठाऊक आहे। त्यामुळे मुंडे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे असंही तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत।
त्या निर्णयाचं स्वागत करतो. प्रतिष्ठित व्यक्तीनं आणि संविधानिक पदावरती असणाऱ्या व्यक्तीनं असं वागणं योग्य नाही अशी प्रतिक्रियाच विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. त्या महिलेची भूमिका न्यायालयानं मान्य केली. याचा अर्थ विद्यमान मंत्र्यांनी कौटुंबिक हिंसा केली, तो व्यक्ती मंत्रिपदावर राहणं योग्य नाही अशी टीकाही वडेट्टीवारांनी केली आहे. बीड सरपंच हत्या प्रकरणात कोणीही सुटता कामा नये. आका आणि त्याचे सहकारी तसंच वेळेप्रसंगी आकाच्या आकावर सुद्धा कारवाई व्हावी असं भाजप आमदार सुरेश धस म्हणाले. मंत्री धनंजय मुंडेंवरती आणखी एका घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे महाव्यवस्थापकीय संचालक उपसचिव वस्त्रोद्योग श्रीकृष्ण पवार आणि तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी संगनमत करून कापूस साठवणूक पिशव्या खरेदीत 41 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आता नाना पटोलेंनी केलाय. धनंजय मुंडेंचा दावा अंजली दमानी यांनी रियालिटी चेक करून खोडून काढलाय. देशभरात डीएपीचा दर एकच असल्याचा दावा मुंडेंनी केला होता. मात्र मुंडे कृषी मंत्री असताना खरेदी केलेल्या नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी पेक्षा स्वस्त दरात दमानी यांनी खरेदी केलेली आहे. त्यांचे फोटोही दमानी यांनी शेअर केले. तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संबंधित बातम्या का पाहतोस, पाहिल्यास तुझा संतोष देशमुख करू असं धमकावत आरोपी कृष्ण आंधळेच्या मित्रानं धारूरमधील एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे. आणि या मारहाणीत अशोक मोहिते हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावरती लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. बीडच्या भागचंद महाराज झांजे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आल्याची माहिती आहे. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींच्या अनुयायांनी धमकी दिल्याचा आरोप झांजे महाराजांनी केलाय. महंत नामदेव शास्त्री महाराजांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची मानसिकतेसंदर्भात प्रतिक्रिया दिली होती. तर संजीवराजे नाईक निंबाळकरांची आयकर विभागाकडून 17 तास चौकशी करण्यात आली आहे. फलटणमधील त्यांच्या घरात आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली, तर पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी आयकर विभागानं कारवाई केली. संजीवराजे नाईक निंबाळकर माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू आहेत. हिंगोलीत 4 पुरुषांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकारच पुढे आलाय. औंढा तालुक्यातील 4 पुरुषांनी लाडकी बहिणीचे 6 हप्ते सुद्धा घेतले होते. बोगस लाडक्या बहिणींना लाभ घेणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल होणार असल्याचा इशारा आता दिला आहे. आणि यानंतर 4ही पुरुषांनी योजनेतून नाव वगळण्यासाठी विनंती अर्ज दाखल केलाय. लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवरती ताण येत असताना सरकारनं या योजनेच्या प्रसिद्धीसाठी कोट्यवधींची उधळपट्टी करण्याचा घाट घातलाय. सरकारकडून लाडकीच्या प्रसिद्धीसाठी तब्बल 3 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सोशल आणि डिजिटल माध्यमातून प्रसिद्धी करण्यासाठी हा खर्च केला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या आर्थिक तिजोरीवरती भार पडत असल्याचा आरोप केला जातोय. त्याच पार्श्वभूमीवरती आणखी एक योजना बंद होणार असल्याची माहिती आहे. आमदारांसाठी बजेट पॅक खरेदी करण्याचा सरकारी आदेश रद्द करण्यात आलाय. तर 8 महायुती सरकारनं या निर्णयासाठी 82 लाखांचा अंदाजित खर्च ठरवला होता. मात्र हा निर्णय आता रद्द करण्यात आलाय. सातारा शहरात नजीक असलेल्या जकातवाडी इथे 2 गटांमध्ये तुफान राडा झाला. जमिनीच्या अतिक्रमणावरून 2 गटात हाणामारी झाल्याची पाहायला मिळाली. पोलिसांनी 10 ते 15 जणांना ताब्यात घेतलं असून जमावातील लोकांकडून कोयते, सळई आणि काठ्यांचा वापर करण्यात आला. संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संतोष आमले यांच्या मुलानं शहरातील एका हॉटेलमध्ये धुडकूस घातला. हॉटेल बंद झाल्यानंतर मध्यरात्री जेवण द्यायला नकार दिल्यामुळे आमले यांच्या मुलानं 8 ते 10 जणांच्या टोळक्यांनी कर्मचारी तसंच मॅनेजरला बेदम मारहाण केली. या घटनेबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिकच्या सिडको परिसरात 3 ते 4 जणांवरती एका अज्ञातानं प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. हल्ला करून परिसरात दहशत माजवण्याचा त्याचा प्रयत्न होता. विशेष म्हणजे काल याच भागात पोलीस आयुक्तांनी पोलीस आपल्या दारी हा उपक्रम राबवला होता. कल्याणमध्ये जुना मच्छी मार्केट परिसरात अनधिकृत पाणी कनेक्शन घेण्यास विरोध करणाऱ्या तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्यात 2 जणांनी मिळून तरुणाच्या अंगावरती तीक्ष्ण हत्यारानं वार केले. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये लष्कराचं विमान कोसळलंय.
तांत्रिक बिघाडामुळे मिराज विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे। दोन्ही वैमानिक वेळेवरती सुरक्षितपणे बाहेर पडल्यानं कोणतीही इजा किंवा जीवितहानी झाली नाहीये। मिराज विमानानं ग्वाल्हेरहून उड्डाण केलं आणि शिवपुरी जवळ ते कोसळलं। महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळानं 34 जिल्ह्यांमध्ये 6000 किलोमीटर रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्यासाठीच 37,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची सुरुवात केली आहे। या प्रकल्पासाठी 3 वर्षांचा कालावधी निश्चित केला गेलाय। यामध्ये ग्रामीण रस्त्याचं काँक्रिटीकरणावरती विशेष लक्ष दिलं जाणार आहे। महाराष्ट्र केसरी कुस्तीतला वाद मिटण्यासाठी आता डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी पुढाकार घेतलाय। पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांची वादग्रस्त ठरलेली कुस्ती पुन्हा घेण्याचं चंद्रहार पाटील यांनी जाहीर केलंय। दोघांच्या वेळेनुसार कुस्ती होणार असून विजेत्या स्पर्धकांना 25 लाखांचं बक्षीस देण्याचं पाटील यांच्याकडून घोषित करण्यात आलंय। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे केसमध्ये ट्विस्ट आलेला आहे। अक्षयच्या आई वडिलांनी कोर्टाला केस लढू शकत नसल्याचं म्हटलंय। आमच्यावरती कुठलाही दबाव नाही, मात्र धावपळ जमत नसल्यानं केस लढू शकत नसल्याचं अक्षयच्या पालकांनी म्हटलंय। अभिनेता राहुल सोलापूरकरांनी भाडारकर संस्थेचा राजीनामा दिलाय। संस्थेनंही सोलापूरकर यांचा राजीनामा स्वीकारलाय। छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी सोलापूरकर अडचणीत आलेत। तिरुपती बालाजी देवस्थानमध्ये यापुढे गैर हिंदू कर्मचारी काम करू शकणार नाहीयेत। देवस्थानमध्ये 18 बिगर हिंदू कर्मचाऱ्यांवरती कारवाई केलेली आहे। या कर्मचाऱ्यांना एकतर निवृत्ती घेण्याचा किंवा मग दुसऱ्या सरकारी विभागात बदली करून घेण्याचा प्रस्ताव देण्यात आलाय। बिगर हिंदू धार्मिक कार्यात सहभागी झाल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांवरती ठेवण्यात आलाय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सिकल सेलची तपासणी होणार आहे। राज्यात पहिल्यांदाच सर्व नागरिकांची सिकल सेलची तपासणी केली जाणार आहे। आतापर्यंत 3,80,000 लोकांची तपासणी झाली असून एकूण 11 लाख लोकांची तपासणी केली जाणार आहे। सिकल सेलची तपासणीसाठी पथक तयार करण्यात आलंय। वाढवण बंदराला जोडणाऱ्या महामार्गाच्या भूसंपादनाविरोधात पालघरचे शेतकरी आक्रमक झाले आहेत। विस्थापित करतानाच दिलेली आश्वासनं अजूनही प्रलंबित असताना पुन्हा एकदा जमिनी जात असल्यानं शेतकऱ्यांचं रस्त्यावरती बसून आंदोलन करण्यात आलं। मागण्या मान्य होईपर्यंत सर्व्हे होऊ देणार नसल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। यवतमाळ जिल्हा परिषदेवती पाण्यासाठी घागर मोर्चा काढण्यात आला। जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरती रिकाम्या घागरीचं तोरण लटकवून महिलांनी आंदोलन केलं। गावात जलजीवन मिशनचं काम अर्धवट झाल्याचा आरोप करत महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्यानं घागर मोर्चा काढण्यात आला। परभणी इथल्या निघालेला मोर्चा नाशिकच्या निपाडमध्ये मोर्चेकरांनी अचानक ठिय्या आंदोलन केलं। नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरती येताच मोर्चेकरांनी जोरदार घोषणाबाजी केली। जोवर आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा मोर्चा मुंबईच्या दिशेनं जाणार। तिथे मागण्या मान्य न झाल्यास दिल्ली इथे धडक देणार असल्याचं मोर्चेकरांनी सांगितलंय। येत्या शनिवारी माघी वारी अर्थात जया एकादशीचा सोहळा संपन्न होतोय। या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। दिव्यांच्या प्रकाशानं मंदिर परिसर अगदी उजळून गेला। रायगडमध्ये संभाजी भिडेंच्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे धारातीर्थ महिलेचं आयोजन करण्यात आलं। 7 ते 11 फेब्रुवारी दरम्यान उमरठमधून मोहिमेची सुरुवात होईल, तर 11 तारखेला रायगडावरती याचा समारोप होणार आहे। तिथे संभाजी भिडे हे मार्गदर्शनही करणार आहेत।